महाराष्ट्राचा शेवटचा तालुका म्हणजे चंदगड. चंदगडच्या अगदी जवळ गोवा आणि सिंधुदुर्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी काजू उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. चंदगड नगरपंचायतीची निवडणूक यंदा खास बनली आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी केलेला प्रचार. कोल्हापूरमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. युत्या आघाड्या बदलल्यात. स्थानिक प्रश्न अजून काही सुटलेले नाहीयेत. त्यामुळे या सगळ्याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो हेच पाहूयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्या या रिपोर्टमधून. दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक वेगळाच पॅटर्न संपूर्ण राज्यभरात या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आणला. या दोन्ही राष्ट्रवादींना आमदार सतेज पाटील यांच्यावर काँग्रेसने देखील पाठिंबा दिलेला आहे. मात्र या चंदगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उडी मारलेली असून याच नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला थेट मुख्यमंत्र्यांनीच या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अतिशय काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे. या काटेकी टक्करमध्ये नेमकी कोण बाजी मारणार हे देखील आता 3 तारखेला पाहावं लागणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत. त्या ठिकाणी मोठं आव्हान त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्याचेच काही उमेदवार जे आहेत ते राष्ट्रवादीचे ज्या आघाडीचे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत. त्यांचा प्रचार देखील जोरदार आज सुरू आहे. हसन मुश्रीफ यांची सभा देखील आज होते. काय नेमकं विजन घेऊन आता त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण चाललेला आहात? 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन तुम्ही ही निवडणुकीला सामोरं जाताय. नमस्कार. तुमच्या तरी प्रथम चॅनलला आमचा नमस्कार. चंदगडच्या सर्व जनतेला आमचा नमस्कार. आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, आय काँग्रेस आणि शरद पवार गट तुतारी हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याचं याच्यामागचे उद्दिष्ट आहे. आम्ही शाहू फुले आंबेडकर आपल्या या विचाराची सरणी घेऊन आणि त्यांच्या विचाराशी सहमत आहे. आम्ही आमचा पक्ष आजपर्यंत राहिला आहे. बंधुचारा हा आमच्या पक्षामध्ये आहे. हिंदू मुस्लिम असो सगळ्यांच्यामध्ये सगळं भेदभाव न ठेवता आम्ही एकत्र या पक्षामध्ये नांदत आहे आणि हा एकच असा पक्ष आहे की तो सर्वांना घेऊन चालतो. स्वतः हसन मुश्रीफ आपल्यासोबत आहेत. मुख्यमंत्री येत आहेत प्रचार करायला नगरपंचायतीच्या निवडणूक. कसं बघताय? नाही, ठीक आहे ना. आपापल्या पक्षाचे जिथे उमेदवार आहेत तिथं तिन्ही पक्षाचे नेते मंडळी राज्यभर फिरत आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, आपापल्या पक्षाचे जिथे जिथे पॅनेल्स आहेत तिथं ते जात आहेत. काय नेमकं विजन घेऊन खरं तर तुम्ही जाताय? त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन तुमच्या पुढे आव्हान निर्माण केलेलं. आता किती विश्वास आहे? स्वतः मुश्रीफ साहेबांची देखील आता सभा. मागच्या वेळेला आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत आम्ही लढलो होतो. त्यावेळेला आम्हाला मुश्रीफ साहेब असतील, अजितदादा असतील, आमचे नेते राजेश पाटील असतील, बंटी पाटील असतील, आता नंदाताई आहे, हे सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे. आणि आम्ही आमच्या कामातून म्हणजे जवळ आम्ही चंदगडमध्ये 65 कोटीची कामं केलेली आहेत. आणि आमच्यावर एक आरोप होतो की आम्ही विरोधकांना निधी दिला नाही. तर आमच्या आदरणीय मुश्रीफ साहेबांनी पहिलाच सांगितलं सगळ्यांना निधी द्यायचा म्हणून. आणि त्यावेळेला आम्ही समसमान सगळ्यांना निधी दिलेला आहे. आणि जवळजवळ 65 कोटीची कामं आमची याच्यात झालेली आहेत. आणि कसं असं विरोधात सत्ताधारी असल्यानंतर विरोधक हे आरोप हे करणारच, त्याला काय पर्याय नाही. कारण समोर त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांच्याकडे कुठलंही विजन नाही. 1 वर्ष झाले आता आमदार होऊन त्यांनी 1 रुपयाचा चंदगडमध्ये अजून 1 रुपयाचं सुद्धा काम केलेलं नाही आहे. काय नेमका विश्वास आता वाढतोय? एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत मोठ बांधलेली आहे. त्यांच्या आव्हान तुम्हाला या ठिकाणी वाटतंय की आज मुख्यमंत्री आता तुमच्या पाठीमागे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी जलवा चालणार काय? सर्वांना नमस्कार करतो. मी सुनील सुभाष काणेकर, भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी नियुक्ती झाली. त्याबद्दल मी सर्व जनतेचे, आमच्या शिवाजीराव पाटील आमदारांचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. आज आपले जनता आणि भाऊ आमच्या सर्वांच्या पाठीशी आहेत. ही जनता भारतीय जनता पार्टीला मानणारी जनता आहे. आम्ही जी नगरपंचायतची इलेक्शन जी आहे ती शाश्वत विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. आम्ही बाहेरचे हो, इथलं काय आम्ही खूप वर्ष इथे येतो. काय येणार दिवसाचं फिरणार जाणार हो, काही नाही. मुत्तारी सुद्धा सोय नाही. बाजूचं गाव जरी असलं तरी जितकी व्हावी तेवढी सुधारणा झालेली नाही झालेली. शेवटचा तालुका आहे हो महाराष्ट्राचा, व्हावी तेवढी सुधारणा झालेली नाही. आत्ता कामं कुठे कुठे सुरुवात झाले, पण पावसाळ्यात आम्ही
खेड्यातले लोक इथे यायचं म्हटल्याने नदीला पूर आलं 8-8 दिवस आम्ही गावातनंच राहायचं, काय मिळायचं नाही. शाळेत शालेय सुविधा काही नाही इथं. वैद्यकीय सुविधा नाही. वैद्यकीय सुविधेसाठी गडिंग्लज किंवा बेळगाव या ठिकाणी माता भगिनींना न्यावं लागतंय. दुसरं सांगायचं म्हटलं तर इथं शौचालय नाहीत. काही खेडेगावातून माता भगिनी येतात, त्यांच्यासाठी शौचालय सुविधा अजिबात नाही. फक्त हे आपल्या इमेज किंवा आपल्या ह्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. सुख सुविधापासून फार वंचित आहे चंदगड. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, चंदगड, कोल्हापूर.